दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमनेसामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। केंद्र सरकारसह मुख्यमंत्री फडणवीस आणि आरएसएसवर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रहार केला, तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय। पीक विम्याची सुद्धा रक्कम ही पूर्ण आताच मिळालं पाहिजे। आता सुद्धा एका पीक विम्याची रक्कम मिळणार नसेल तो उपयोग काय, कशाला करायचा तुम्ही स्वतःच्या? म्हणून फक्त एकच सांगतो की आज माझ्या हातामध्ये काही नाहीये। मी तुम्हाला फक्त धीर आणि विश्वास द्यायला आलोय की तुमच्यावरती मी अन्याय होऊ देणार नाही, हा विश्वास तुम्हाला द्यायला आलोय। कुठेही गेले माझ्या हात खाली आहे, रिकामे आहे, माझ्या हातात काय नाही, आता काय नाही, आता काय नाही। कधी होतं? जेव्हा होतं तेव्हा पण नाही दिले, आता पण नाही दिला, उद्या पण देणार नाही। द्यायला दानत लागते, दानत। या एकनाथ शिंदेची हात दोन्ही देणारे ही लेना बँक नाही, देणारे बँक, देना बँक आहे। दसरा मेळाव्यातून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे आमनेसामने आल्याचं चित्र खरं तर काल पाहिलं आपण। केंद्र सरकारसह मुख्यमंत्री फडणवीस आणि आरएसएसवर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रहार केला, तर उपमुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना सडेतोड प्रत्युत्तर दिलं। भाजपवाले आमच्या अंगावरती येत आहेत की ह्यानी मुंबई जिंकले तर खान महापौर होईल। अरे तुम्ही मुंबई जिंकू शकत नाही तर त्या अदानीच्या चरणावरती मुंबई तुम्ही समर्पयामी करून देऊन टाकाल, जानवं घालाल, शेंडी ठेवाल आणि अदानी नाम समर्पयामी। ही काय व्यापारी म्हणून तुम्ही इकडे मुंबईकडे बघताय, आम्ही आमचा जीव म्हणून मुंबईकडे बघतो आहोत। मुंबई महापालिकेची निवडणूक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येतील। मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मुंबई महाराष्ट्रापासून तोडणार, मराठी माणसाचं नाव घेणार। मराठी माणसाला हद्दपार कोणी केला? कुणामुळे तो मुंबई बाहेर फेकला गेला? याला जबाबदार कोण? कधी आत्मपरीक्षण केलं? मी सांगतो, मुंबई महाराष्ट्रापासून कुणाच्याही 7 पिढ्या खाली आल्या, कोणी माईकाला आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ शकत नाही, होऊ शकत नाही।